आज सकाळी 8:53 टिटवाळ्यावरनं सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी जी AC लोकल होती, या AC लोकलमधली जी वातानुकूलित यंत्रणा आहे, ही मुलुंड स्थानकाच्या जवळ बंद पडली होती. मुलुंड स्थानकावरती ही गाडी 9:38 पासून साधारण 9:54 पर्यंत थांबली होती. या दरम्यान 3 प्रवाशांना श्वासासाठी त्रास होत होता. या प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं होतं आणि यापैकी 2 महिला प्रवाशांना बरं वाटल्यामुळे त्यांनी त्याचा पुढचा जो प्रवास आहे तो चालू केला. यापैकी एक पुरुष प्रवासी यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. ते 43 वर्षाचे पुरुष होते. हॉस्पिटलमधून त्यांना देखील 11:30 वाजता डिस्चार्ज मिळाला. त्यांची तब्येत स्थिर आणि व्यवस्थित असल्यामुळे. या AC रेकमध्ये का ही अडचण आली किंवा याची वातानुकूलित यंत्रणा का बंद झाली, याचा डिटेल तपास या रेकला कारशेडमध्ये घेऊन केला जातो आहे. या रेकला कुर्ल्यापर्यंत आल्यानंतर कुर्ल्यामधून सर्व्हिसमधनं वगळण्यात आलेला आहे. या रेकच्या ऐवजी आजच्या ज्या 2 AC लोकलच्या फेऱ्या होत्या, त्यांच्याऐवजी नॉन AC लोकलनी केल्या जाणार आहेत आणि संध्याकाळी मात्र आपण दुसरा ACचा रेक जो आहे तो याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो आहोत. याची सखोल चौकशी केली जाते आहे की याच्यामध्ये AC जे आहे ते काम का नाही करू शकले आणि सोबतच ज्यावेळेस कुठल्याही एका पर्टिक्युलर डब्यातला एक AC जर काम करत नसेल, तर त्याच्या आजूबाजूचे जे 2 डबे असतात, त्याच्यातले जे AC असतात, ते देखील तिथं फंक्शनल होतात. ते फंक्शनल का झाले नाहीत, याची देखील माहिती आणि याची देखील चाचणी ही केली जाते आहे. यानंतर याच्यामधून जर नवीन काही गोष्टी समोर आल्या, तर त्याची अजून काळजीपूर्वक तपासणी केली जाईल. याशिवाय अशा प्रकारे प्रवाशांना जर समजा भविष्यामध्ये अशी कुठली अडचण आली, तर प्रवाशांना त्याच्या नजदीकच्या स्टेशन्सवरती उतरण्याची विनंती करून त्यानंतर त्याच्या मागून येणाऱ्या नॉन AC असू द्यात किंवा AC असू द्यात, या लोकलमध्ये त्यांना जागा करून देण्यात यावी आणि सोबतच याच्यामध्ये रेकची जी देखील रिप्लेसमेंट प्रायोरिटीवरती करावी, अशा प्रकारचे निर्देश मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडनं मुंबई मंडळाला देण्यात आलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.